अनेक महिने आपण एकही व्हिडिओ आपला आलेला नाही आहे, तर आजचा जो व्हिडिओ असणार तो खूप धमाकेदार असणार आहे। सो हे गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल। माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत चिकन पार्टी जंगलामधली। तर एक वनभोजन आपला एक शॉर्टमध्ये होणार आहे आणि हे करण्याचं माझं ना गेले अनेक महिन्यांपासून हे स्वप्न आहे की असं कुठेतरी जंगलामध्ये जेवण बनवून ते त्याचा आस्वाद घ्यायचा, त्याची मजाच वेगळी आहे। तर आपल्यासोबत आहेत किरण सर। नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे अनिकेत ठाणेकर ब्लॉग्समध्ये। खरं तर अनेक वर्षांनी आम्ही इथे ट्रिप काढलेली आहे, पण आम्ही गंतव्यस्थानी न जाता थोडासा टर्न घेतलेला आहे, कारण प्रचंड अशी गरमी आहे, ह्युमिडिटी खूप आहे वातावरणामध्ये। त्यानंतर इथे जे आम्हाला येण्यासाठी लागले, जे जवळजवळ 5 तास लागलेले। तर ऑफकोर्स सीझन आहे, 4-5 दिवस सुट्ट्या आहेत, रक्षाबंधन जवळ आहे, लोक येत जात आहेत, त्यामुळे सगळ्या बसेस फुल आहेत। आमचे जवळजवळ 3 तास वेटिंग करण्यामध्येच गेले 2-3 ठिकाणी। हो, होपफुली आता आमची जी इथे चिकन पार्टी असेल, माझी अनेक दिवसांची अनिकेत इच्छा होती की इथे मी ते शॉर्ट्समध्ये बघायचो। एक्झॅक्टली, मी पण ते कोकणातल्या अनेक यूट्यूबर त्यांच्या व्हिडिओ बघितल्यात, चिकन पार्टी। अरे जंगलामध्ये आपल्याला ॲक्च्युली असं हे मिळत नाही काय, राईट। तर नैसर्गिक ओढे आहेत, तिथे झरे आहेत, तर ह्याच्यातून ह्याच पाण्याने आपण बनवणार आहोत। तर मी ऐकलंय की ह्याचं जेवण फॉरेनर्सची मी बघितलेलं की ते असे दगडांवर वगैरे असं ठेवतात, आग लावतात, त्यानंतर त्याच्यावर चिकन बार्बेक्यू करतात आणि बाजूला झरे वगैरे वाहत असतात। अतिशय सुंदर मला ते वाटायचं। आज प्रत्यक्षात ती गोष्ट मी करणार आहे। पाण्याचा आस्वाद घेतो आहे। खूप दमलेलो आहोत आम्ही, खूपच दमलेलो आहोत अक्षरशः। म्हणजे एवढं कधी दमायला नव्हतं झालेलं आम्हाला प्रत्यक्ष। पण आता मागचा जो झरा वगैरे आहे, हा जो निसर्ग आहे, तो पाहून खूप फ्रेश वाटतंय ना। येस, रिअली फ्रेश। ह्या ॲक्च्युली आमच्या वाटेमध्ये नव्हता, पण आम्ही जरासं खाली उतरून बघितलं तर चांगला प्लेस आहे। तर ऑफकोर्स इथे चिकन बनवायची एक वेगळीच मजा आहे। ओके, तर आता अशा प्रकारे आम्ही सुरुवात करत आहोत बनवायला। तर अनिकेतने गॅस काढलेला आहे। अगदी मला वाटलेलं की छोटा असावा, पण घरच्यासारखाच साईजमध्ये आहे तो। हा कुठेही तुम्ही यूज करू शकता। पूर्वी आम्ही लाकडं आणायचो हे सगळं प्रिपेअर करण्यासाठी, पण आता या गॅसमुळे अगदीच गोष्टी सोप्या झालेल्या आहेत आणि ह्याच्यात तुम्ही पूर्णतः तुमचं चिकन, त्यानंतर राईस वगैरे सगळ्या गोष्टी तयार करू शकता। महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये लायटरची गरज नाही, लायटर पण इनबिल्ट असतो। हो, लायटर पण इनबिल्ड आहे। स्टार्ट केला। ओके, बघूया लायटर धपकन उडला नाही पाहिजे चेहऱ्यावर। हो, चालू झालेला आहे, तुम्ही बघू शकता। हा चालू झालेला चालू झालेला आहे। खूपच छान, खूपच छान। तर आम्ही आता राईस टाकलेला आहे, चिकन थोड्या वेळातच धुवायला घेत आहे। हे आमचं चिकन आलेलं आहे, स्वच्छ धुवायचं आहे। कचरा फेकणं आहे, घरातली लाईफ आणि निसर्गातली लाईफ यातला खूप मोठा फरक तुम्हाला दिसून येईल। आपण मस्तपैकी आता चिकन मॅरिनेशन करणार आहोत आणि आपला भात इकडे आता मस्त होतच आहे। मित्रांच्या आग्रहाखातर मी इथे आलेलो आहे। अदरवाईज तुम्हाला तर माहिती आहे किती लोड असतो गोष्टींचा। काम येते काम, कामाशी प्रामाणिक असणं पण गरजेचं असतं। तरी ठीक आहे। हा, मस्तपैकी मसाल्यांचा वास येतोय, छान असा मसाल्यांचा वास सुंदर। तर आता मस्तपैकी संदीप भाईने आपल्या मस्त काकडी कापलेली आहे आणि आपण काकडी आणि मस्तपैकी मीठ मसाला लावून खाणार आहोत। खूप मजा येते। हा खीरा मस्तपैकी धो रहा है संदीप भाई, मस्तपैकी अभी उसको काट के यार मस्तपैकी अपना इस पे ये डालते हैं और ये हाँ वाव। काकड्या अशा ना घरी बसून पण खाणं शक्य आहे, पण असं जंगलात बसून
मस्त की मीठ मसाला लावून काकड्या खाण्याची मजा आहे ना, ती काही औरच आहे. काय बोलता सर? खाण्याचं एक वेगळं कारण आहे की आमचं खूप डिहायड्रेशन झालेलं आहे. वातावरणात ह्युमिडिटी खूप आहे. आम्ही जे एक्सपेक्ट केलेलं वातावरण तसं काहीच नाही आहे. त्यामुळे काकडी खरंच जीवनदान आहे. सतत आम्हाला घाम येत आहे. त्यामुळे काकडी कंपल्सरी. येस. टोमॅटो काटते 4 भागों मस्तपैकी अभी अपना मुझे काटते कांदा टोमेटो काटा जा रहा है संदीप भाई. 4 कट. तो सब पी लिया क्या जूस? हाँ तेल ऐड केलेलं मस्त पैकी तेल डाला है अभी. आहे. ज़्यादा उड़ जा अभी, उड़ जा. ओ वाव. तडका सुंदर तडका. सुंदर तडका बायकोचा भडका. टोमेटो डाले भाई ने. हाँ देखो जरा आजू बाजू का नज़ारा देखो संदीप भाई. किरण भाई एंजॉयिंग नेचर. यस यस ब्रो. वाव. जस्ट लुक एट द नेचर गाइस. एक्सीलेंट एक्सीलेंट. कितना बढ़िया लग रहा है. अभी तेज बारिश शुरू होनी चाहिए. या बहुत मज़ा आएगा है ना संदीप भाई. तेल लगाने की जगह है क्या? गाईज खूप जास्त मजा येते. आणि आपलं चिकन आता थोड्याच वेळात तयार होणार आहे. आपला राईस आहे तो पूर्ण तयार झालेला आहे. खूप धमाल केली इकडे आम्ही गेल्या 30 ते 40 मिनिटांमध्ये. आता मस्त की चिकन भात खाऊ. देन आपला पुढचा ट्रेक आहे तो आपण कंटिन्यू करणार आहोत. सो हिला हिला दे रे. इसमें भी डाला है भाई आराम से. ये गया अपना चिकन मसाला. थोड़ा हम रखेंगे, बाद में डालेंगे. थोडंसं चिकन आम्ही मॅरिनेट केलेलं होतं ते ॲड करत आहोत. धीरे से नीचे मिट्टी रहेगा. ऊपर रखो ऊपर रखो ऊपर रखो. नहीं ठीक है. चिकन ज़्यादा हो गया पर अपना जो स्टोव है वो थोड़ा सा छोटा हो गया है. नहीं नहीं पर ठीक है. एडजस्टेबल है. इज दिस एडजस्टेबल? यस यस. ओके फाइन. चिकन आपला तर ऑलमोस्ट शिजत आलेला आहे मस्तपैकी. छान सुंदर असा वास सुटलेला आहे खमंग. वाव. काय झाडी काय डोंगर. काय झाडी काय डोंगर काय चिकन काय मित्र सगळंच कसम. वाव. इट्स लुक लाईक ब्युटिफुल. तर आता किरण सरांनी आपलं जेवण वाढवायला सुरुवात केलेली आहे. भात मस्तपैकी सर्व करतायत. सुंदर असा बासमती राईस. द्या सर मला पण द्या जरा भात.
किरण दे भाई मेरे को। बस 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 रखा। हाँ किधर किधर कर चल इसमें। चिकन सर्व होता है। क्या बात है, एक मिनिट मी इथून काढतो ते ना आणि घे पडल ना। हाँ बस रस्सा रस्सा दे। गिरेगा तो फंस जाएगा। इथे बघ भूखा रहेंगे दोनों। तर मित्रांनो खूप अप्रतिम अशी टेस्ट आहे। आपण बघू शकता मस्त आपल्या इथे वॉटरफॉल आहे छोटासा, खूप भन्नाट आहे। आणि सुकं म्हणजे नक्की काय असतं ह्याला सुक म्हणतात। क्या बात है, क्या बात है। असा रस्सा घेतलेला आहे, खूप छान असा पहिल्यांदाच एक्सपिरियन्स मी घेत आहे। गॅस आणि सोबत जेवढं सगळं जेवण स्वतःहून तयार करणं हा एक वेगळा अनुभव असतो। स्वतःची मेहनत असते, लगन असते, एक वेगळाच अनुभव आहे। ओके, चिकन पीसेस खायला मजा येत आहे। खूप छान तऱ्हेने संदीपने हे शिजवलेलं आहे। तर बघूया टेस्ट याची कशी आहे। तर संदीप धन्यवाद यासाठी। मला अहो मस्त बघा बाहेरचा आजूबाजूचा व्ह्यू बघा एकदम मस्त आहे। आणि त्याच्यामध्ये आपले किरण सर संदीप आणि मी मस्तपैकी चिकन पार्टी करतोय। वाव। तर मित्रांनो खूप धमाल येते। चिकन सुंदर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या। बाय। तर मित्रांनो एकदम मनमुराद असा चिकन पार्टीचा आनंद घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता की वातावरण खरंच खूप छान आहे। आपण इथेच कुठेतरी टेंट आता इन्स्टॉल करणार आहोत आणि तिथे राहणार आहोत आणि रात्रसुद्धा आपली या जंगलामध्येच असणार आहे। तर खूप एक असा ॲडव्हेंचरस एक्सपिरियन्स येणार आहे। कोणीच नाही इथे आम्ही आमच्या तिघांशिवाय। सो लिटिल बिट एक्सायटेड। मे बी रात्री आम्ही खेकडे वगैरे पकडण्याचा सुद्धा प्लॅन करू शकतो। आणि खरंच इतक्या वर्षानंतर आता एक ट्रेकचा जो प्लॅन झाला तो खरंच खूप छान होता। आणि ॲक्च्युली ह्या जो लाँग वेकेंड आहे हा खरंच आमच्या फळास आला असं म्हणता येईल। आणि खरंच मजा आली। आणि खरंच म्हणजे प्रत्येकाने हा आयुष्यामध्ये अनुभव हा घ्यावाच, नक्कीच घ्यावा, कारण की हीच लाईफ आहे।